नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीनमध्ये। तर आज आपण पाव किलोचा प्लम केक आज बनवणार आहोत आणि हा कितीला सेल करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्याला सोकिंग करण्यासाठी ड्राय फ्रूट्स लागतात, त्याचं परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी आपल्याला टूटी फ्रूटी 2 चमचे घ्यायचे आहेत, त्याचसोबत काळे मनुके, चेरी आणि जे काजू बदाम आहेत ते 1 स्पून घेतलेला आहे मी आणि खजूर 2 टेबलस्पून। त्यासोबत आपल्याला सोकिंग करण्यासाठी जो ऑरेंज ज्यूस लागणार आहे तो मी रेडीमेड घेऊन आलेली आहे। तर आपण एका बाउलमध्ये हे टूटी फ्रूटी, त्याचसोबत काजू, मनुके, तुमच्या घरी जे अवेलेबल असतील ते ड्राय फ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर मी हे सर्व याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर आपल्याला प्लम केक बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे सोकिंग करणं। तर बघा, याच्यामध्ये मी जवळपास 2 कप ज्यूस ॲड केलेला आहे। हा माझा ऑरेंज ज्यूस आहे। तर ड्राय फ्रूट्स पूर्ण भिजतील एवढं आपल्याला सोकिंग करण्याची गरज आहे। तर हे मी जवळपास 2 ते 3 तास भिजत ठेवणार आहे। तर बघा, आता हे माझे अशा पद्धतीने व्यवस्थित असे ड्राय फ्रूट्स सोक झालेले आहेत। तर आता आपण सुरुवात करूया। यासाठी मी रेडीमेड प्रीमिक्स वापरणार आहे। तर आपण रेडीमेड प्रीमिक्स पासून सुद्धा हे बनवू शकतो। तर बघा, याच्यासाठी मी जी सामान लागणार आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे। तर बघा, आपण याच्यामध्ये 1 कप चॉकलेट प्रीमिक्स टाकलेला आहे। हा कप माझा 250 ml चा आहे। तुम्हाला इथे मी परफेक्ट मेजरमेंट सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका। तर बघा, याच्यामध्ये मी जे ऑरेंज ज्यूस आहे ते टाकून हे बेटर मिक्स केलेलं आहे। तर आपल्याला एक्स्ट्रा पाणी किंवा दूध टाकण्याची गरज नाही। आणि याच्यासाठी जे कॅरॅमल सॉस लागतं तेही सुद्धा तुम्ही टाकू शकता, परंतु मी इथे वापरलेलं नाही। याच्यामध्ये मी कॅरॅमेल इसेन्स टाकून घेतलेला आहे, तो आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतो। तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला नेहमीच्या केकपेक्षा हे बेटर जरा घट्ट बनवावं लागतं। तर बघा, याच्यामध्ये मी 1 चमचा इलायची पावडर टाकलेली आहे। त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये थोडंसं आलं चिमूटभर टाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे सुंठ अवेलेबल नसेल तर तुम्ही आलंसुद्धा खिसून टाकू शकता। त्याचसोबत इथे मी सुंठ घेतलेली आहे, ती अशा पद्धतीच्या खिसणीने थोडीशी टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जेवढं प्रमाण आवश्यक असेल तेवढं तुम्ही टाका, याने फ्लेवर अतिशय छान येतो। त्याचसोबत मी याच्यामध्ये 2 पळी बटर ॲड केलेलं आहे, याने फ्लेवरसुद्धा अतिशय टेस्टी लागतो। तुम्ही तेलसुद्धा ॲड करू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपण नंतर एका स्पूनच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा केक मी आज तव्यामध्ये बेक करणार आहे। तर बघा, अशा पद्धतीचे मी टीन घेतलेला आहे। हा माझा 6 इंचाचा टीन आहे आणि याला ऑइलने ग्रीस करून मी पेपर टाकून घेतलेला आहे, त्यालासुद्धा ऑइलने ग्रीस केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण हे परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये हे आपण बेटर टाकून घ्यायचं आहे। नंतर मी जे बाकीचे शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपला केक दिसायला सुद्धा अतिशय छान दिसेल। तर मी हे काही काजू बदाम, त्याचबरोबर टूटी फ्रूटी आणि पिस्ता घेतलेला आहे, तो याच्यामध्ये असा आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। याने आपल्या केकला लुक छान येतो। आणि ट्रॅडिशनल अल्कोहोल प्लम केक बनवण्यासाठी जवळपास ते आपल्याला हे सोकिंग आठवडा 2 आठवडा तरी सोक करून ठेवावं लागतं, परंतु इथे आपण ट्रॅडिशनल अल्कोहोल न करता अशा पद्धतीचा प्लम केक प्रीमिक्सपासून कशा पद्धतीने छान रेडी होऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी गॅसवरती बेक करून घेतलेलं आहे। जवळपास हे 50 मिनिटे मी गॅसवरचं झाकण अजिबात काढलेलं नाही। तर बघा, आता मी याला चेक केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपला हा प्लम केक रेडी झालेला आहे। तर मी तुम्हाला दाखवते।
तर हा आपण प्लम केक रेडी झालेला आहे। तर हा माझा परफेक्ट पाव किलोचा हा प्लम केक आहे। तर तुम्ही पाहू शकता। आता याचं मी हे काढून घेतलेलं आहे। तर बघा, अतिशय छान असा स्पॉन्जी प्लम केक आपला रेडी झालेला आहे। बघा, अशा पद्धतीने खूप स्पॉन्जी सुद्धा आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला, या क्रिसमसला असा झटपट प्रीमिक्स पासून प्लम केक आपण बनवलेला आहे। आणि हा प्लम केक पॅकिंग करण्यासाठी मी तुम्हाला खास ट्रिक सुद्धा सांगणार आहे। तर अशा पद्धतीच्या या प्लास्टिकच्या क्लीन रॅप येतात, याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने याला नॉट्स बांधून हा प्लम केक देऊ शकतो। तर हा प्लम केक मी 200 रुपयाला सेल केलेला आहे आणि हा परफेक्ट पाव किलोचा आहे। तर आपल्याला कस्टमरची अर्जंट डिमांड आली तर अशा प्रकारचे प्लम केक आपण बनवून सेल करू शकतो। धन्यवाद।